प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मुख्यमंत्री मुंबईतून फोडणार प्रचाराचा नारळ। कुर्ला नेहरू नगरमध्ये शिवसेनेची पहिली प्रचार सभा, तर रात्री अंधेरी पूर्वमध्ये मुर्जी पटेल यांच्यासाठी घेणार सभा। मराठा उमेदवारांबाबतचा निर्णय आज जरांगे पाटील घेणार। सर्व उमेदवारांना अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन। उद्धव ठाकरे 7 आणि 8 नोव्हेंबरला विदर्भ दौऱ्यावर। 8 तारखेला बुलढाण्यात ठाकरेंच्या 2 सभा। राज्यात पंतप्रधान मोदींच्या 10 प्रचार सभा। 8 नोव्हेंबरला मोदींची पहिली सभा। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची उद्यापर्यंत मुदत। उद्यानंतर मतदारसंघातील चित्र होणार स्पष्ट। उमेदवारांना प्रचारासाठी अवघे 14 दिवस मिळणार। गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ। फोर्स 1चे 12 जवान फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात। फडणवीसांना कुणापासून धोका? राऊतांचा खोचक सवाल। भाऊबीजेच्या दिवशी मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉकमधून प्रवाशांची सुटका। तिन्ही मार्गावर सेवा सुरळीत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत विधानसभेसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। वारे विधानसभेच्या माध्यमातून सुरुवात करूयात। शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसीय पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर जात आहेत। 7 नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्यात तर 8 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची प्रचार सभा होणार आहे। निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींच्या राज्यात 10 प्रचार सभा होणार आहेत। 8 नोव्हेंबरपासून मोदींच्या सभांना सुरुवात होणार आहे। आज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये निर्णायक बैठक बोलावली आहे। या बैठकीत मराठा उमेदवारांबाबत निर्णय होणार आहेत। यावेळी कुणी लढायचं आणि कुणी माघार घ्यायची याचा आज फैसला होणार आहे। महायुतीमधील भाजप नेते विजयराज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे। या बंडखोरीनं शिवसेना उमेदवार संजय गायकवाड चांगले संतप्त झालेत। भाजपनं विजयराज शिंदेंना पक्षातून निलंबित करावं असं आवाहन त्यांनी केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराज असलेल्या सनी निमण यांची भेट घेतली आहे। शिवाजीनगर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या निमण यांना भेटत फडणवीसांनी त्यांची नाराजी दूर केली आहे। कसबा विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या संजय काकडेंची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली। काकडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चांनंतर फडणवीसांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यामध्ये भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंची भेट घेतली। कसब्यातून उमेदवारी न मिळाल्यानं घाटे नाराज होते। या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली आहे। पर्वती मतदारसंघातून पुन्हा माधुरी मिसाळ यांना उमेदवारी मिळाल्यानं श्रीनाथ भीमाले नाराज होते। दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीसांनी भीमाले यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली आहे। चांदिवली विधानसभा मतदारसंघासाठी जितू चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। मात्र आशिष शेलार यांच्या मध्यस्थीनंतर जितू चौधरी यांनी माघार घेतले। तसंच दिलीप लांडे यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आता एक मोठी बातमी। राज्यातील सगळ्या उमेदवारांना अंतरवाली सराटीमध्ये येण्याचं आवाहन मराठा नेते मनोज जरांगे यांनी केलंय। अंतरवाली सराटीत दलित मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांची बैठक त्यांनी घेतली। या बैठकीत जागेबाबत चर्चा झाली आहे। उमेदवार कोण या सस्पेन्सवरून आज पडदा हटणार आहे। विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघ आणि उमेदवार यांच्या नावाची जरांगे घोषणा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार असेल हे जरांगे जाहीर करतील। अंतरवाली सराटीमध्ये काल दलित आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांची बैठक पार पडली। या बैठकीला राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या वतीनं माजेद शेख उपस्थित होते। गेल्या 10 वर्षांपेक्षा स्पष्ट बहुमत यंदा महायुतीला मिळेल आणि मुख्यमंत्री देखील आमचाच होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। महायुतीचे आमदार निवडून आणायचं आमचं काम आहे। नेता कोण आहे हे नंतर ठरेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। आता तरी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत आहेत असंही ते म्हटलंय। खेड आळंदी विधानसभेचे बंडखोर उमेदवार अक्षय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। अक्षय जाधव यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे।
रामदास आठवलेंचा पक्ष विदर्भात भाजपचं काम करणार नाही अशी घोषणा आरपीआयचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी केली आहे। भाजपनं युती धर्म पाळला नाही, युतीमध्ये आरपीआयला सन्मानजनक वागणूक मिळत नाही असा आरोप त्यांनी केलाय। ज्यांना गद्दार बोललं जातं ते मुख्यमंत्री होतात असं विधान उल्हासनगरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानं महायुतीमध्ये वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे। मुंबईतील विक्रोळी मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। यावेळी शेतकरी चळवळीतील उमेदवारांना ताकद द्या अशी मागणी शेट्टींनी जरांगेंकडे केली। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्राबाबत दिलेल्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे। दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांना चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। आता एक मोठी बातमी, मुख्यमंत्री मुंबईतून आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। कुर्ला नेहरू नगरमध्ये शिवसेनेची पहिली प्रचार सभा होणार आहे। तर रात्री अंधेरी पूर्वमध्ये मुजी पटेल यांच्यासाठी एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत। अंधेरी पूर्व विधानसभेतील शेरे पंजाब मैदानात मुख्यमंत्री शिंदेंची पहिली सभा होणार आहे आणि या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उल्हासनगरमध्ये भाजप आमदार आणि महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांना स्थानिक स्थायी पक्षानं आपलं समर्थन दिलंय। या समर्थनाच्या कार्यक्रमात लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब असल्यानं चर्चांना उधाण आलं। भिवंडी पूर्वमधील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रुपेश म्हात्रे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। उद्धव ठाकरे स्वतःच्या मुलाला जिंकून आणण्यासाठी निष्ठावंतांचा बळी देत असल्याचा आरोप रुपेश म्हात्रे यांनी केलाय। रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपनं बंडखोरी केली आहे। भावना गवळींविरोधात अनंतराव देशमुख यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। दरम्यान शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपची खेळी सुरू असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे यांनी केलाय। धुळे जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून बंडखोरांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला यश आलंय। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बंडखोर उमेदवार ज्ञानेश्वर भामरे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। श्रीगोंद्यामधून शिवसेनेकडून अनुराधा नागडवे यांनी उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या हक्काची जागा असताना संजय राऊतांनी आर्थिक देवाणघेवाण करून नागवडेंना उमेदवारी दिल्याचा आरोप माजी आमदार राहुल जगताप यांनी केलाय। वर्ध्याच्या आर्वीचे बंडखोर उमेदवार दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता। पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी करण्यात आली आहे। शरद पवार गटाचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय। 6 नोव्हेंबर रोजी नागपुरात संविधान सभेचं आयोजन करण्यात आलं। ओबीसी युवा मंचच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। हा राजकीय कार्यक्रम नसून आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊ असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं। कोल्हापुरातील शिरोली जकात नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाला एका वाहनात 5,58,00,000 मौल्यवान दागिने आढळून आले। दरम्यान चालकासह सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतले असून कागदपत्र पडताळणीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी दिली आहे। रामदास आठवलेंचा पक्ष विदर्भात भाजपचं काम करणार नाही अशी घोषणा आरपीआयचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी दिली आहे। भाजपनं युती धर्म पाळला नाही, युतीमध्ये आरपीआयला सन्मानजनक वागणूक मिळत नाही असा आरोप त्यांनी केलाय। मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे आणि त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थानं 5 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। त्यामुळे प्रचाराला केवळ 14 दिवस मिळणार आहेत आणि या कालावधीमध्ये 2च रविवार मिळणार आहेत। या कालावधीत केवळ 10 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला रविवार आलाय। त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे। ज्यांना गद्दार बोललं जातं ते मुख्यमंत्री होतात असं विधान उल्हासनगरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानं महायुतीमध्ये वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे। मुंबईतील विक्रोळी मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। यावेळी शेतकरी चळवळीतील उमेदवारांना ताकद द्या अशी मागणी शेट्टींनी जरांगेंकडे केली। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा भर उन्हात प्रचार सुरू होता। जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चिंचोली, धानवड, उमाळा, कंडारी, देव्हारी, कुसुंबा या भागात भर उन्हातही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅली काढण्यात आली।
महाटीईटी 2024 साठी ॲडमिट कार्ड जारी करण्यात आलेलं आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 924 क्विंटल आवक झाली आहे. टोमॅटोला 1000 रुपयांपासून 4500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. शेतात राबणाऱ्या मजुरांचे आता अच्छे दिन आलेत. मजुरांना आता 180 ऐवजी 380 रुपये रोज आणि मासिक मजुरी करणाऱ्यांना 9830 रुपये मिळतील. यंदा दिवाळीनिमित्त राज्यातील तुरळक बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू आहे. त्यामुळे मक्याची आवकही मंदावली आहे. आवक घटल्यानं मक्याला प्रति क्विंटल 2000 ते 1800 रुपयांचा भाव मिळतोय. कोल्हापुरात कांद्याची सर्वाधिक आवक झाली आहे. यावेळी कांद्याला प्रति क्विंटल 1500 ते 4350 रुपयांचा दर मिळतोय. भुसावळ बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 2100 रुपयांचा दर मिळतोय. आता एक मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर आता तशीच फूट पवार कुटुंबात देखील झाल्याचं पाहायला मिळतंय. यंदा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पाडवे वेगळे साजरे झाले. पाडव्याला अजित पवारांची बाकीच्या कुटुंबियांसोबत भेट झालीच नाही. आता आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज होण्याची शक्यताही कमीच आहे. कारण आज पवारांनी बारामतीमध्ये भरगच्च कार्यक्रम आखलेला आहे. जवळपास 12 ते 13 तास अजित पवार दौऱ्यावर असणार आहेत आणि आज दिवसभरात अजित पवार बारामतीतील 22 गावांना भेटी देणार आहेत. एकीकडे सर्वत्रच दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे मात्र फटाक्यांच्या धुरामुळे पुणेकरांचा श्वास कोंडलाय. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केल्यानं पुण्यामध्ये अक्षरशः धुराचे लोट निर्माण झाले होते. मुंबईत हवेची गुणवत्ता कमालीची खालावलेली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ताही अतिशय वाईट झाल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हटलंय. मुंबईतल्या अनेक उपनगरात एअर क्वालिटी इंडेक्स हा 150च्या वर गेलाय. मालाड आणि कांदिवलीतील हवा सर्वाधिक वाईट असल्याची माहिती आहे. दिवाळीनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं पुणे शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. काही भागातील हवा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. धोकादायक स्तरातील हवेमुळे श्वसनास त्रास होण्यासह आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडून शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्तीचा आदेश देण्यात आलेला आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती असताना पिंपरी चिंचवडमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्यानं हा आदेश जारी करण्यात आला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतानं सामन्यावर पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या डावामध्ये अवघ्या 171 धावात न्यूझीलंडचे 9 गडी तंबूत परतले. न्यूझीलंडनं अवघ्या 143 धावांची आघाडी घेतली असून तिसऱ्या दिवशीच भारताचा विजय होण्याची शक्यता आहे. आयफोन उत्पादक कंपनी ॲपलनं भारतात आतापर्यंत विक्रमी कमाई केली आहे. जुलै-सप्टेंबर 2024 मध्ये आयपॅडच्या विक्रीमध्ये दुहेरी आकड्यातील वाढ नोंदवण्यात आलेली आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून 4 नवीन ॲपल स्टोअर उघडण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील ITMS सिस्टीमचं काम पूर्ण झालंय. वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालक दंडात्मक कारवाईला पात्र ठरणार आहेत. ITMSमुळे अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यात अजून 3 ते 4 दिवस ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. दरम्यान 5 नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीडच्या श्री क्षेत्र तुकोबाराय पावनाधाम संस्थान इथे दिवाळीच्या पाडव्यानिमित्त 24,000 दिवे प्रज्वलित करत दीपोत्सव साजरा करण्यात आला. महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून बळीराजा प्रति कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. आता लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. भाऊबीज असल्यानं प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून मेन लाईन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक आज घेतला जाणार नाहीये. त्यामुळे पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवा सुरळीत सुरू असणार आहे. प्रामुख्यानं रविवारचा मेगा ब्लॉक हा रेल्वे रुळाच्या देखभालीसाठी, सिग्नल यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी घेतला जातो. पण सण लक्षात घेता अनेक जण प्रवास करत असतात आणि त्यामुळे ब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे. रविवारी रेल्वे सेवा सुरळीत सुरू असल्यानं प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे आणि प्रवास करता येणार आहे. वर्षभर जेलमध्ये असलेला छत्रपती संभाजीनगर येथील कुख्यात गुंड टिप्या यानं रॅली काढत दहशत माजवली होती. या प्रकरणी टिप्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. उल्हासनगरमध्ये एका चप्पलच्या गोडाऊनला भीषण आग लागली. फटाक्यांमुळे आग लागल्याचा अंदाज असून आगीनं रौद्र रूप धारण केलं. पानशेत धरणात बुडून पाण्याच्या कादवे येथील युवकाचा मृत्यू झालाय. धरणाच्या तीरावरून जात असताना पाय घसरून पडल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होते.
महाड गोठवली एसटी बसचा निगडे गावाच्या हद्दीत अपघात झाला। एसटीच्या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले, त्यातील 3 प्रवाशांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पालघरच्या हुतात्मा चौकातल्या मिठाईच्या दुकानातील शेकडो किलो मिठाईला बुरशी लागल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेनंतर मनसैनिकांनी दुकानदाराला थारेवर धरलं, तर ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। चाळीसगावच्या गणपूर तांडा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झालाय। दरम्यान या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। जळगाव शहरातील